नमस्कार, मानदेश प्राईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी सध्या म्हसवडमधील डॉक्टर प्रमोद गावडे यांच्या दवाखान्यात बसलेलो आहोत. खरं तर आपल्या मानदेशातील माणसं ही निसर्गावर प्रेम करतात, पशुपक्ष्यांवर प्रेम करतात. त्याचंच एक जिवंत उदाहरण म्हणजे एका कबुतराचं एका माणसावर किती प्रेम आहे बघा. हे माझ्यासोबत तरुण बसला आहे, याच्या खांद्यावरती कबूतर बसला आहे. याबद्दल सगळी माहिती आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत डॉक्टर प्रमोद गावडे आहेत. खूप खूप स्वागत तुमचं. तुमचं नाव सांगा. जीवन घोटुकडे माझं नाव. गाव कुठलं? चिलारवाडी. ओके. आता हे तुमच्या खांद्यावरती जे कबूतर बसलंय ते किती दिवसापासून असं बसलं? ते लहानपणापासून त्याला शिकवलं आहे मी. लहानपणापासूनच आहे. 1-2-3 महिने झालं ते माझ्याजवळ आहे. पिल्लू असताना मी आणलेलं, त्याला शिकवलं आहे सगळं. कुठून आणलं? मित्राकडून आणलेलं. हां. तुम्हाला कबुतरावर प्रेम करण्याचा छंद कधीपासून लागला? लहानपणापासूनच छंद आहे मला. कबुतरावर, पक्ष्यावर, प्राण्यावर पहिल्यापासूनच माझं प्रेम आहे. पहिल्यापासूनच मला ही आवड आहे. बरोबर. आता हे कबुतराचं ह्याबद्दल काय सांगाल? हे कबूतर दिवसभर तुमच्यासोबत कसं राहतं, काय खातं, काय सांगतं? सोबतच असतं ते माझ्याकडं. ते काम काय करता? माझा टुरिस्टचा धंदा आहे. मी गाडी चालवतो. म्हणजे कसं सांगा, दिवसातली प्रोसेस कसं आहे? सकाळी उठल्यापासून ते तुमच्यापर्यंत आंघोळ करताना, जेवताना कसं असतं, गाडीत बसताना कुठे येतं, काय सांगतात? गाडीच्या टेरिंगवरच असतं ते. सकाळी त्याला थोडं खायला द्यायचं, त्यानंतर ते दिवसभर सोबतच असतं माझ्या. असंच खांद्यावर बसलेलं असतं दिवसभर. टेरिंगवर खांद्यावर दिवसभर ते तिथंच असतं असं. ओके. तुम्ही ड्रायव्हिंगचा व्यवसाय करता, पूर्ण तुमच्यासोबत प्रवासी वगैरे असतील, मग कंटिन्यू तुमच्या खांद्यावरती हा कबूतर बघून लोक काय म्हणतात? खूप खुश होतात लोक बघून. ते फोटो काढतात, खुश होतात खूप लोक. व्हिडिओ काढतात, फोटो काढतात. हां. म्हणजे खरं तर आता अनेक जण ड्रायव्हिंग करत असतात. म्हणजे तुम्ही असा ड्रायव्हर आहे की तुमच्यासोबत कबूतर आहे. म्हणजे तुम्ही कबुतरासोबत, म्हणजे गाडीला 2 ड्रायव्हर आहेत, कबूतर आणि तुम्ही. ज्या दिवसभर ते सोबतच असतं. म्हणजे कोणतरी साथीदारच आहे तो माझ्याबरोबर. असं एक साथीदारच आहे तो माझा. जरा जवळ येऊन दाखवा. हे कबूतर खांद्यावरती बसते कंटिन्यू आणि ह्यांच्यासोबत असते. त्याच्या पायामध्ये एक प्रकारचं पैंजण घातलेलं आहे, घुंगरू अडकवलेलं पाय आहेत त्याच्यामध्ये. तर मला सांगा, एका दिवशी जर कबूतर तुमच्यापाशी आलं नाही किंवा तर कसं वाटतं ते? खूप खूप बेकार कबूतर. त्याला एवढा जीव लावला आहे लहानपणापासून. आता खायला घातलं आहे त्याला. खूप त्याला जीव लावला आहे. तो पण राहत नाही माझ्याशिवाय. काय बोल? हां. त्यानं पण माझ्यावर जीव लावला आहे. त्याचं नाव काय ठेवलं? गरुडा नाव आहे त्याचं. गरुडा. हां. कुठं जर असला तर तो बोलवलं येणार. सिटी मारली का तो येणारच. सगळ्यात जास्त प्रेम तुमचं कबुतरावर आहे. हो. तुमचं लग्न झालंय? नाही झालं लग्न. काय असेल म्हणजे तुमची बायको येणार आता, मग त्यानंतर बायकोच काय, हे आहेच की सोबत. बायको आलं म्हणून काय झालं, ह्याला सोडून दे. म्हणणार माझ्यावर प्रेम करा सोडून पक्षावर प्रेम करतो. पक्षावर तर प्रेम राहणारच की. 100% राहणार पक्षावर प्रेम. ओके. आता हिचं आयुष्य किती आहे कबुतराचं? तसं म्हणलं तर ते त्याला व्यवस्थित, त्याला दाना पाणी व्यवस्थित टाकला तर कमीत कमी 14-15 वर्ष तर जगू शकतं कबूतर. कमीत कमी त्याला गोळ्या औषधं वगैरे दिली तर 14-15 वर्ष सहज जगू शकतं कबूतर. हां. आता हे कबूतर 14-15 वर्ष जगणार असं तुम्ही म्हणताय. तुम्ही कधी विचार केला नसेल, परंतु 14-15 वर्षानंतर हे कबूतर नसणार आहे. काय भावना असतील? खूप दुःख होईल तिच्या दिवशी. म्हणजे ती जाईल त्या दिवशी कुठं इकडं तिकडं. खूप माणसापेक्षा जीव त्याला लावला आहे मी. खूप जीव लावला आहे त्याला. एखादा पक्षी येऊन आपल्या अंगावर बसतो यासारखं मोठं काय आहे? बरोबर. असा विषय आहे ना. बरोबर. असं म्हणजे तुम्ही आता तुमचं कबुतरावर प्रेम आहे, कबुतराचं तुमच्यावर प्रेम आहे, असं ह्या क्षेत्रामध्ये किंवा तुम्हाला माहीत असेल पक्षीप्रेमी कोण कोण आहेत, माहीत आहेत का? नाही, पक्षीप्रेमी काय असं एवढं नाही काय माहीत मला. हां. आपल्यासोबत डॉक्टर प्रमोद गावडे आहेत. डॉक्टर प्रमोद गावडे यांचं देखील प्राण्यांवरती भरपूर प्रेम आहे. ते मेंढी पालन करतात, गाई पालन करतात आणि आता सध्या त्यांच्याकडे मेंढ्या आहेत, गाय आहेत. काय सांगाल, तुम्ही देखील प्राण्यांवर प्रेम करता, आता तुमच्यासोबत पक्षीप्रेमी बसला आहे. खरं पाहिलं तर हा मानदेश संपूर्णच अख्खा मानदेश आहे हा पशु पक्षी प्राणीप्रेमी आहे. इथं मोठ्या प्रमाणावरती मेंढी पालनाचा व्यवसाय करतात. त्यांच्याकडे उत्कृष्ट प्रकारची घोडी असतात. त्याचबरोबर ह्या भागातली, ह्या मानदेशामधली खिलारची जी पहिला आहे की खिलार गाय आणि खिलार बैल हा तर जगामध्ये फेमस आहे. त्याचबरोबर
चिलारवाडी जो परिसर आहे विरळीचा मानदेशामधला अतिशय सुंदर असा भाग, त्या सुंदर भागात चिलारवाडी गावचा हा जीवन माझा 10-15 वर्षापासून त्याचं सगळं कुटुंब मित्र आहे. तो आज माझ्याकडे त्याच्या आजोबांना दाखवायसाठी आला होता, ओपडीला घेऊन आला होता. त्याला मी सहज विचारलं तर ते कबूतर त्याच्या खांद्यावरती मी बघितलं. आणि जीवन किंवा ह्या मानदेशामध्ये राहणारे सगळेच तरुण आपलं जरी गाव त्याला नोकरीसाठी किंवा प्रपंच करण्यासाठी उदरनिर्वाहासाठी सोडायला लागत असलं तर तिथंसुद्धा ती त्यांची पक्ष्यावरची, पशुवरची, प्राण्यांच्यावरची आवड जोपासतात. त्यांना आपल्या घरातल्या एका कुटुंबातल्या व्यक्तीसारखं, कुटुंबातल्या एखाद्या सदस्यासारखं त्यांची चांगल्या प्रकारे देखभाल करतात. आणि हेच मानदेशाचं वैशिष्ट्य आहे. मानदेश हा निसर्ग समृद्ध आहे. मानदेश हा विविधतेनं नटलेला मानदेश आहे. राकड देशा, कणकड देशा, दगडांच्या देशा, अशा प्रकारचा हा मानदेश. ह्या मानदेशामध्ये पशुपक्ष्यांची सेवा करणं, त्यांची जोपासना करणं ही सुद्धा मानदेश एक संस्कृती आहे. ही मानदेशाची संस्कृती पाहण्यासाठी विरळी चिलारवाडी परिसरामध्ये पर्यटकांनी मोठ्या प्रमाणामध्ये यावं अशी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या नागरिकांना, पर्यटन किंवा निसर्गप्रेमींना आव्हान करतोय. धन्यवाद. तुम्ही हे पहिल्यांदा बघितल्यानंतर तुमची प्रतिक्रिया काय होती, तुमची भावना काय होती, काय म्हणला तर पहिलं? मला तर खूप आश्चर्याचा धक्काच बसला. परंतु हा मानदेश हा प्राण्यांच्यावरची, पक्ष्यांच्यावरती अतिशय प्रेम करणारा असा आहे. त्यामुळं ही कला जीवनसारख्या आधीच्या पूर्वजांनी तर केलं आहे, परंतु जीवनसारखा तरुण, आता त्याचं वय जवळजवळ 25-26 वर्ष आहे, हे तरुण मंडळीसुद्धा ही कला जपतायत. किंवा हे पशुपक्ष्यांचं, प्राण्यांच्यावरचं आधुनिकीकरणामध्ये त्यांचं प्रेम कमी झालेलं नाही. आता बघितलं तर जागतिकीकरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण आहे. आपल्याकडे असणारे मोबाईलचे टॉवर आहेत, इलेक्ट्रिसिटीचे टॉवर आहेत, ह्याच्यामुळे पक्ष्यांचं प्रमाण कमी झालेलं आहे. आणि अशा ह्याच्यामध्ये जीवनकडून किंवा अशा पशु किंवा पक्षी प्रेमींच्याकडून आपण काय संदेश घ्यायचा आहे तर आपण प्रत्येकानं ह्या पशुपक्ष्यांना, ह्या जनावरांना, ह्या जंगली जनावरं असतील किंवा पाळीव जनावरं असतील, ह्यांना कुठं त्रास होणार नाही, ह्यांचंच निसर्गामध्ये चांगल्या प्रकारे कसं संवर्धन होईल ह्या प्रकारे आपलं जीवनक्रमण करावं, आपली दिनचर्या ठरावी. हेच माझं ह्या चॅनलच्या माध्यमातून जीवनसारख्या तरुणांना बघून माझं प्रेक्षकांना आव्हान राहील. तर आता हे आजारी वगैरे पडतं का? नाही तसं काय, अजून ते 2-3 महिने झालं. पण त्याला नॉर्मली दिले म्हणजे टॉनिक वगैरे ते दिले त्याला. हे दवाखाने कुठे आहेत? दवाखान्यात तसं असं काय माहीत नाही, दवाखाना कुठं आहे काय असं काय नाही. टॉनिक कोण? माझा मित्र आहे त्याच्याकडून घेतलेलं, जय शिंगाडे, त्याच्याकडून घेतलेलं टॉनिक. हां, त्याच्या ह्यानं मी दिलं तर त्याला टॉनिक थोडंसं. ओके. हां. तर मंडळी, बघितलं आपण आपल्या मान तालुक्यामध्ये कबुतरावर किती प्रेम आहे आणि कबुतराचं देखील या तरुणावर किती प्रेम आहे हे बघितलं. त्यांनी खूप छान माहिती दिली. डॉक्टर प्रमोद गावडे यांनी देखील आपल्याला सांगितलं. तुम्हाला काय वाटतं याबद्दल, यांच्या प्रेमाबद्दल तुमच्या भावना कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.